नमस्कार मित्रांनो, 2 मिनिटं वेळ असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा भारतीय लोकांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे। पेलोनिया बायच्या इटली देशामध्ये मायटेली नावाची एक केमिकल कंपनी होती। त्या कंपनीमध्ये फॉरेवर्स केमिकल या नावाचं एक केमिकल बनायचं आणि ते केमिकल एकदा बनलं मग ते कुठेही असू द्या, पाण्यामध्ये असू द्या, सरफेसवर असू द्या, आपल्या शरीरामध्ये असू द्या, ते कधीच नष्ट होऊ शकत नाही। त्या कंपनीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जेव्हा आजार व्हायला लागले, कॅन्सर सारखे मोठे आजार व्हायला लागले, तेव्हा त्या लोकांनी रक्ताच्या चाचण्या केल्या आणि त्या रक्ताच्या चाचण्यामध्ये त्यांना हे केमिकल आढळलं। केमिकलचा तुम्ही विचार करा, शास्त्रज्ञांच्या मते हे केमिकल मानवी शरीरामध्ये 8 मिलीग्राम पेक्षा जास्त नसायला हवे। त्या कंपनीमधल्या वर्करची जेव्हा रक्ताची चाचणी केली, त्याच्या रक्ताच्या चाचणीमध्ये 91,000 मिलीग्राम एवढं ते केमिकल आढळून आलं। त्या विरोधात आंदोलनं झाली, प्रदर्शनं झाली आणि ती कंपनी बंद पाडली। त्या कंपनीच्या औक्षणामध्ये भारतातील एका कंपनीने बोली लावली आणि त्यांनी त्यांच्या त्या मशिनरी आणल्या आणि इन्स्टॉल केल्या कुठं? लोटे परशुराम MIDC रत्नागिरी। भारतामध्ये जे केमिकल्स बनतं ते इटली देशामध्ये बॅन आहे, पण भारतामध्ये असं कोणतंच रेग्युलेशन नाहीये जे या फॉरेवर केमिकल्सवर बंदी आले। विचार करा, आपल्या भारतीय लोकांचे आरोग्य एवढे स्वस्त आहे का? तिथं बंद पडलेली कंपनी भारतामध्ये आणली आणि भारतामध्ये भारतीय लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि समजू द्या लोकांना की भारतीय लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे।